नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जुळल्या रेशीम गाठी भाग 37. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही घरात पूजा होती. जवळची ओळखी पाळखीची बरीच मंडळी जेवायला येणार होती. त्यामुळे घरात सकाळी लवकर उठून तयारीला सुरुवात झाली. प्रेरणा आणि नीमा पूजेची तयारी करत होत्या. बाकी सगळ्या जेवण बनवण्यात व्यस्त होत्या. गीतिकाही त्यांना मदत करत होती. गीतिका, जा बरं तयार हो, पूजेला बसायचे ना. रेणू, तिला छान तयार कर, आशा म्हणाल्या. हो आई. वहिनी चल ग, रेणू बोलली. हो चला, गीतिका म्हणाली. गीतिका आणि रेणू चेंज करायला निघून गेल्या. भटजी काका आले तसं देवांश आवरून बाहेर आला. अहो, सुनबाईंचं आवरलं का? भटजी काका आलेत. मोठ्या काकांनी गंगा काकींना आवाज दिला. हो आवरले. रेणू, गीतिकाला घेऊन बाहेर ये, गंगा काकींनी आवाज दिला. हो आले आले, रेणू म्हणाली. रेणूने गीतिकाला छान तयार केलं आणि बाहेर घेऊन आली. बाहेर देवांश, राहुल, देवांशच्या काकांचा मुलगा वगैरे बसून होते. या सुनबाई या. देवांश, चला पूजेची तयार झाली आहे, पूजेला बसा, काका म्हणाले. देवांश सोफ्यावरून उठून पूजेला बसायला यायला निघाला. सहजच त्याचं लक्ष गीतिकाकडे गेलं. तिला पाहताच तो पुरता हँग झाला. कॉफी कलरची साडी, त्यावर दागिन्यांचा साज, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, भळी चंद्रकोर, ओठांवर रेड लिपस्टिक, केसात माळलेला गजरा. उफ, गीतिका आसमानीतून उतरलेल्या अप्सरेपेक्षा सुंदर दिसत होती. अहो, उपरण्याची गाठ बांधायची आहे, बाहेर येताय ना, काकांनी हाक मारले. काकांचा आवाज ऐकून देवांश भानावर आला. त्याने गीतिकाकडे पाहिलं. ती मान खाली घालून उभी होती. देवांश पाटावर येऊन बसला. रेणूने गीतिकाला त्याच्या शेजारी बसवलं. काकीने देवांशच्या खांद्यावर उपरणं टाकलं आणि त्याचं टोक धरून गीतिकाच्या साडीचं टोक घेऊन त्याला गाठ बांधली. सर्व तयारी झाली तसं भटजी काकांनी पूजा सांगायला सुरुवात केली. गीतिका, देवांश मनोभावे पूजा करत होते. लग्नाच्या पूजेवेळेस गीतिकाचं लक्ष नव्हतं, पण आज ती मनापासून आनंदाने सगळं करत होती. पूजा करत असताना तिची नजर देवांशकडे वळत होती. तो खूप छान दिसत होता. देवांशची काही वेगळी अवस्था नव्हती. गीतिकाच्या सौंदर्याने तो पुरता घायाळ झाला होता. थोड्या वेळात पूजा संपन्न झाली. सत्यनारायणाच्या आरतीला सुरुवात झाली. आरती करून झाल्यावर नैवेद्य दाखवण्यात आला. गीतिका, देवांश थोरा मोठ्यांच्या पाया पडले. मोठ्या काकींनी उखाणा घेऊन उपरण्याची गाठ सोडली. चला सुनबाई, एखादं छानसं नाव घ्या, गंगा काकी म्हणाल्या. नाव? गीतिका म्हणाली. गीतिका, अगं उखाण्यातून देवांशचं नाव घे, आशा म्हणाल्या. अच्छा, असं का? बिचारी गीतिका, तिला कळतच नव्हतं काय अन कसं नाव घ्यावं. शेवटी शब्दांची जुळवाजुळव करत तिने नाव घ्यायला सुरुवात केली. आयुष्यात बरसल्या सुखाच्या राशी, देवांशरावांचे नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी, गीतिका म्हणाली. तिने नाव घेतलं तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. चला देवांश, आता तू नाव घे, गंगा काकी म्हणाल्या. काकी, नाव न घेता दुसरं 4 ओळी बोलल्या तर चालतील का? देवांश म्हणाला. अरे वा, आवडेल हो आम्हाला ऐकायला. हो ना हो, मोठे काका म्हणाले. तुझ्या येण्याने प्रेमाचा मधुगंध दरवळला, जगण्याला माझा अर्थ प्राप्त झाला. तुझ्या येण्याने प्रेमाचा मधुगंध दरवळला, जगण्याला माझा अर्थ प्राप्त झाला. आयुष्यभराची साथ देईन वचन दिले मजला, गीतिकामुळे देवांश परिपूर्ण झाला. देवांशचे शब्द ऐकून गीतिकाचे डोळे भरून आले. अरे वा, हे तर खूप छान होतं. काय रे पोरांनो, कधीतरी तुम्ही पण जरा बायकोची स्तुती करा. काही मिळालं नाही की त्यांच्या नावाने शंख करायला मोकळे असता तुम्ही, मोठे काका म्हणाले. दोघांनी उखाणे घेतले तसं सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. गीतिकाने लाजून मान खाली घातली. गीतिका बाळ, तू साडी बदललीस तरी चालेल. रेणू, तिला आत घेऊन जा, आशा म्हणाल्या. आई, आम्ही दादू वहिनीचं फोटो सेशन करतो आणि मग तिला आत घेऊन जाते, चालेल ना? रेणू म्हणाली. हो, तुमचं जे काय आहे ते लवकर आवरा, आशा म्हणाल्या. हो चालेल. रेणू गीतिका आणि देवांशला बाहेर घेऊन आली. तिने दोघांचे छान असे फोटो काढले. फोटो काढताना देवांशच्या निकट स्पर्शाने ती थोडी भांबावली. देवांश तिचे एक्सप्रेशन एन्जॉय करत होता. फोटो काढून झाले तसं गीतिका पटकन आत निघून गेली. रूममध्ये आल्या आल्या तिने दरवाजा ओढला आणि बेडवर येऊन बसली. झाले एकदाचे फोटो काढून,
अजून थोडा वेळ देवच्या जवळ राहिले असते तर माझं काही खरं नव्हतं. कसले मस्त दिसतायत आज ते, खूपच हँडसम दिसतायत. त्यात त्यांचं सारखं सारखं जवळ येणं. गीतू, आवर स्वतःला, काय होतंय तुला? मलाच कळत नाही काय होतंय ते. असं वाटतं देवांशच्या मिठीत शिरावं. आणि गीतू मूर्ख, काहीही काय विचार करते? चल पटकन चेंज करून घे, गीतिका स्वतःशीच म्हणाली. तिने उठून चेंज करायला घेतलं. तेवढ्यात तिला दरवाजा वाजल्याचा आवाज आला. बरं झालं रेणूताई तू आलीस. मला जरा हेल्प कर ना. किती ग हे दागिने? मोठ्या काकी म्हणाल्या म्हणून मी घातले, नाहीतर मला जमत नाहीत. जरा मदत कर ना, पटकन चेंज करते. सवय नाही मला असं राहायची. गीतिका एकटीच बोलत होती. काय ग, काय झालं, तू इतकी शांत का? गीतिका बोलली. तेवढ्यात तिच्या ब्लाऊजची नॉट ओढली गेली आणि त्याने तिला मिठीत घेतलं. अचानक कुणीतरी पकडल्याने गीतिका भांबवली. ती त्या व्यक्तीला दूर ढकलू लागली. होय गीत, काय करते? मी देव आहे, देवांश म्हणाला. अहो, तुम्ही कसे काय आलात? तुम्ही आधी बाहेर जा, कुणी पाहिलं तर, गीतिका म्हणाली. तर मी सांगेन, मी माझ्या बायकोला हेल्प करायला आलोय, देवांश मिश्किलपणे हसत म्हणाला. कसली हेल्प? गीतिका म्हणाली. तूच तर आत्ता बोलली ना, हा एवढा साज शृंगार उतरवायला तुला हेल्प हवे म्हणून, देवांश म्हणाला. नको, माझं मी बघते, गीतिका म्हणाली. असं कसं? मी तुला त्रास झालेला पाहू शकत नाही. थांब, मी मदत करतो. देवांशने तिच्या होकाराची वाट न पाहता तिच्या अंगावरील एक एक दागिना उतरवायला सुरुवात केली. बिचारी गीतिका लाजून चूर झाली. देवांशने तिला स्वतःकडे वळवलं. त्याने अलगतीची हनुवटी वर केली. तो तिच्या सल्लत चेहऱ्याकडे भान अर्पून पाहू लागला. गीत, देवांश म्हणाला, किती वेळ असं नजर झुकवून राहणार आहेस? एकदा तरी माझ्याकडे बघ ना, देवांश म्हणाला. तिने लाजाने मान खाली घातली. नऊवारीत खूप सुंदर दिसतेस तू, त्यात हा साज शृंगार. उफ, तुझ्या या अदेने मला पुरतं घायाळ करून टाकले, देवांश म्हणाला. देव, गीतिका लाजत त्याच्या मिठीत शिरली. गीत, आज माझं काही खरं नाही, मला वेळ लागणार आहे बहुतेक, देवांश म्हणाला. देव प्लीज ना, गीतिका म्हणाली. गीत, देवांश म्हणाला. बघ ना माझ्याकडे प्लीज, देवांश बोलला. त्याच्या आग्रहास्तव तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत तिच्याविषयी प्रेमच प्रेम भरलं होतं. तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत होता. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेले असतानाच देवांशने तिच्या केसांचा अंबाडा सोडला आणि हलकेच तिच्या मऊ मुलायम केसातून आपली बोटं फिरवू लागला. त्याच्या स्पर्शाने तिचे ओठ थरथरू लागले. डोळे आपोआप बंद झाले. चेहरा आरक्त झाला. हृदयाची धडधड वाढली. देवांशने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. त्याने तिच्या लाल ओठांवर हलकेच आपले ओठ टेकवले. देवांशच्या अचानक कृतीने ती बावरून गेली. ती त्याच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करू लागताच त्याने तिला अजूनच जवळ ओढलं. त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला. तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरू लागले. देवांशने तिचा चेहरा स्वतःपासून दूर केला. तिने लाजेने चेहरा खाली झुकवला. गीत, रागवली नाही ना तू? पण मी तरी काय करू? तुझं सौंदर्य पाहून मला स्वतःला आवरणं खरंच कठीण होऊन गेलं. सांग ना मला, रागवली का तू? देवांश म्हणाला. तिने लाजत मान हलवली. थँक्स गीत. बरं तू आता साडी चेंज करशील का? की त्यासाठीही तुला मदत हवी आहे? देवांश तिला चिडवत म्हणाला. अहो, गीतिका म्हणाली. समजलं, चल तू पटकन आवरून घे. बाहेर सगळे वाट पाहतायत, नंतर येतो. देवांशने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि बाहेर निघून गेला. देवांश बाहेर गेला तसं तिने पटकन दरवाजा लावून घेतला आणि दरवाजाला टेकून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती. तिचं हृदय 180च्या स्पीडने पळत होतं. नकळत तिची बोटं तिच्या ओठांवर गेली तसं तिने लाजून मान खाली घातली. गीतू, आज चक्क देवांशने तुझ्या, ओ गॉड, काय होतंय मला? देवनी आज, गीतिका स्वतःशीच लाजत होती. तेवढ्यात बाहेरून रियाची हाक आली तसं गीतिकाने साडी चेंज करायला घेतली. आवरून झाल्यावर ती बाहेर निघून आली. चेंज करून झालं तसं गीतिका बाहेर आली. तिने दुसरी साडी नेसली होती. गीतिका, बरं झालं तू आलीस. तू आणि कविता एवढ्या पुरणपोळ्या करून घ्या. आम्ही बाहेर जेवणाची तयारी घेतो. पुरुषांसोबत मुलांनाही वाढून घेतो. ती भुकेली असतील, गंगा काकी म्हणाल्या. हो चालेल. गीतिका कवितासोबत कामाला बसली. गीतिका काम करता करता स्वतःशीच हसत होती.
तिचं हसणं पाहून कविताला राहावलं नाही. ती गीतिकाला चिडवू लागली. गीतिका, भाऊजींची आठवण येते का? कविता म्हणाल्या. हो ना, किती दिवस झाले आम्ही आधीसारखं बोललो नाही ना. त्यांनी मला कॅडबरी दिली. गीतिका तंद्रीत बोलून गेली. रोज देतात का गं कॅडबरी? कविता म्हणाल्या. हो, गीतिका हसत म्हणाली. एकदा भाऊजींना सांगायला हवे. कविता म्हणाली. काय? गीतिका बोलली. अगं, मी म्हटलं भाऊजींना सांगायला हवे. आमच्या यांना पण सांगा असं काही. हो ना? कविता म्हणाल्या. नाही म्हणजे ते. गीतिका. असू दे गं, भाऊजी तुझ्यावर खूप प्रेम करतात माहिती आहे आम्हाला. कविता म्हणाली. वहिनी, मला रेणुताई सांगत होती इथे पुढे छान धबधबा पाहायला मिळतो. खरं आहे का? गीतिका बोलली. हो, इथून पुढे गेलं की जंगल लागलं. 10-15 मिनिट चालून गेलं की मस्त धबधबा आहे. कविता बोलली. आपण जाऊया का? गीतिका म्हणाली. घरचे नाही पाठवत. लग्न झाल्यापासून मी एकदाही अजून गेले नाही. कविता म्हणाली. नाराज नका होऊ. मी ना रिंग मास्टरांना सांगते. ते काहीतरी चक्कर नक्की चालवतील. गीतिका म्हणाली. कोणाला सांगतेस ग? आत्याबाईंचा आवाज आला. नाही, काही नाही. गीतिकाने पटकन जीभ चावली. कविताने विषय बदलला. दोघी वेगळ्या विषयावर बोलू लागल्या. संध्याकाळी गावातील बरीच लोक पूजेला आली होती. गीतिका आणि देवांशचं नवीनच लग्न झालं असल्याने येणाऱ्या थोड्या मोठ्यांच्या पाया पडून गीतिकाची कंबर दुखायला लागली होती. बिचारी पार गळून गेली होती. रात्री कसेबसे 2 घास खाऊन ती रूममध्ये निघून आली. रेणू आणि रियाही तिच्या मागे आत आल्या. वहिनी, काय ग, खूप थकलेस का? रेणू म्हणाली. रेणूताई, पाया पडून पडून माझी कंबर दुखायला लागली. गीतिका बोलली. बिचारी माझी वहिनी. मी दादूला बोलवू का? तू तुझी पाठ चेपून देईल. रेणू तिला चिडवत म्हणाली. रियाताई, सांग ना हिला. गीतिका म्हणाली. अगं, बरोबर तर बोलते ती. आता तू त्याची बायको असल्यामुळे तुला त्याच्यासोबत येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पाया पडायला लागलं. मग पाठ चेपूनही त्यानेच द्यायला हवी ना. रिया बोलली. जा बाबा तुम्ही दोघी, मला नेहमी चिडवत असता. गीतिका खोटं खोटं रागवत म्हणाली. बघितलं का रियाताई, कुणाला तरी मनातून हे सगळं आवडतंय, पण मुद्दाम. रेणू बोलली. नको ग छळू तिला. रिया म्हणाली. रेणूताई, मी काय सांगते? गीतिका बोलली. सांग ना. रेणू म्हणाली. तुला आठवतं तू बोललेली की इथे गावात एक धबधबा आहे. आपण जाऊया ना. गीतिका म्हणाली. अरे हो, हे तर मी विसरूनच गेले होते. पण आपण जाणार कसं? रेणू म्हणाली. कसं म्हणजे? रिंग मास्टरांना तयार करू ना न्यायला. गीतिका म्हणाली. त्यापेक्षा मी काय म्हणते, तुम्हीच नवरा बायको जा ना, तेवढीच तुम्हाला. रेणू बोलली. आता तू मस्करी बंद करते की? गीतिका म्हणाली. सॉरी. रेणू बोलली. रेणू, वहिनी बरोबर बोलते. देवांश आपल्याला घेऊन जाऊ शकतो. रिया म्हणाली. हो ना रेणूदी, या वहिनी वगैरे पण कधी गेला नाहीत ग. आपण रिंग मास्टरांना मस्का मारूया ना. गीतिका म्हणाली. हे काम तू चांगलं करू शकते. रेणू डोळे मिचकवत म्हणाली. रेणूताई, तू सगळं माझ्यावर ढकल हा. गीतिका म्हणाली. हे बघ, आपल्याकडे 2 दिवस आहेत. उद्या बाप्पाचं विसर्जन झालं की परवा तर कुठे जाता येणार नाही. तेरवा आपण जाऊ. त्यानंतर लगेच आपल्याला पुण्याला जायला निघायचं. तू बोलून घे ना दादूसोबत. रेणू म्हणाली. बरं ठीक आहे, उद्या बोलते. गीतिका म्हणाली. गुड. चला आपण झोपून घेऊ. उद्या उठायचं आहे ना. उद्या बाप्पाचं विसर्जन आहे. मी रसिकाला घेऊन आले. रिया बोलली. हो चला झोपून घेऊ. गीतिका बेडवर आडवी झाली. देवांश ओसरीवरील झोपाळ्यावर बसून होता. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तो आजच्या दिवसाचा विचार करत होता. सकाळी त्याने सकाळची आठवण होताच त्याच्या गालावर हसू उमटलं. त्याला असं हसताना पाहून आशाताईंना खूप बरं वाटलं. त्या देवांशच्या शेजारी येऊन बसल्या. झोपायला नाही गेलास? आई. नाही, थोड्या वेळाने झोपेन. देवांश म्हणाला. देव, खूप खुश आहेस ना? आई म्हणाला. तो हसत म्हणाला. गीतिकाने आपल्या घराला परत एकदा खळखळून हसायला शिकवलं ना. मला वाटायचं ही मुलगी कशी राहणार आपल्या घरात. तेवढं तिचं वयही नाही. आधीचं ठीक होतं रे. मुलींचे लग्न लवकर होत होती. माझं लग्न 17व्या वर्षी झालं आणि लगेचच राहुल झाला. पण आता तसं नाही आहे. मुली 27-28 वय झालं तरी लग्न करत नाहीत.
त्या मानाने गीतिकाचं वय कमीच ना. तरी मुलीने कधीही तक्रारीला जागा ठेवली नाही. आई गीतिकाचं कौतुक करत म्हणाल्या, आई ती थोडी अल्लड आहे, पण हुशार आहे. परिस्थिती कशी हाताळायची हे तिला नीट कळतं. ती प्रत्येक गोष्ट मनापासून करते. मनात कुठलंही कपट, राग, रुसवा न ठेवता सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न असतो तिचा. देवांश म्हणाला, बरोबर बोललास तू. कधी कधी वाटतं तिच्या आईवडिलांचे आभार मानावेत. त्यांनी जर हा निर्णय घेतला नसता तर इतकी सोन्यासारखी मुलगी आपल्या घरात आलीच नसती. आशाताई म्हणाल्या, बरोबर बोलली तू. म्हणून मी तिला काही करायला अडवत नाही. आई मला माहिती आहे, मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपण कॉलेज लाईफ एन्जॉय करावं, मनसोक्त जगावं, नाहीतर तो आतून खरडला जातो. आता हेच बघ ना, आपण जर तिला अडवणूक केली असती तर ती कधी ना कधीतरी आपल्याला न सांगता तिच्या फ्रेंडसोबत गेली असती. असं काही असण्यापेक्षा ते सांगून गेलेलं बरं. आपल्या पार्टनरवर कितीही प्रेम असलं तरी प्रत्येकाची अशी स्पेस असते आई, ती आपण दिली पाहिजे. कधी कधी माणसाला स्वतःच्या कोशात राहायला आवडतं. अशा वेळेस त्याला राहू द्यायचं, त्याला मोकळा श्वास घेऊ द्यायचा. आपल्या प्रेमाने ती व्यक्ती गुदमरता कामा नये. आणि गीतिका स्वच्छंद पक्षी आहे, जिला मोकळ्या आकाशात विहार करायचंय, जिला स्वतःच्या पंखांच्या बळावर मोठं व्हायचंय. तिचे जर पंख छाटले तर ती खुरडून जाईल, आणि मला तर नकोय. आई तू कधी विचार केलास, कॉलेजमध्ये टॉपर असणाऱ्या मुली जातात कुठे? आजही जेव्हा आपण समाज सुधारला म्हणतो, स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करते असं म्हणतो, पण खरंच असं आहे का? आजही कितीतरी टॉपर मुली लग्नानंतर घरात बसलेल्या आढळतात. कधी कधी सासरच्यांची अथवा नवऱ्यांची ही अटच असते की लेडीजने काम करू नये. जरी तिने काम केलं तरी डिलिव्हरीनंतर मुलांना सांभाळणं असल्याने ती घरी थांबते. त्यातूनच जरी ती बाहेर कामावर जाऊ लागली की मुलांचं करायला नको, घरातलं करायला नको, बाहेर फिरायची आवड आहे असं म्हटलं जातं. ती बाहेर जे स्ट्रगल करते हे लोकांना दिसत नाही. त्यांना महिन्याचा पगार तर हवा असतो, पण काम करते हे मात्र दिसत नाही. कितीतरी स्त्रियांची स्वप्न ही अशी मातीमोल होतात. ना त्यांना नोकरी करता येते, ना लग्नानंतर त्यांचे छंद जोपासता येतात. समाज बदलेल की नाही हे माहीत नाही, पण प्रत्येकाने स्वतःच्या विचारसरणीत थोडा तरी बदल केला तरी समाज बदलायला वेळ लागत नाही. शेवटी समाज म्हणजे कोण? तुम्ही, आम्हीच ना. मगाशी जेव्हा येणाऱ्या बायका रियाताईला तिच्या नवऱ्याबद्दल विचारत होत्या तेव्हा बोलतात सहज बोलून गेल्या. बिचारी पोरगी, नवऱ्याने सोडली तिला. असं का नाही म्हणत की तिने नवऱ्याला सोडलं? मला सांग, कुठलीही लेडीज जर तिच्या नवऱ्यापासून दूर राहत असेल तर तिला नवऱ्याने सोडली असंच का म्हटलं जातं? तिच्या नवऱ्याला कुणी म्हणतं का की याला बायकोने सोडले? तिथेही लोक असंच म्हणतात, तिचंच कुणासोबत काहीतरी असेल म्हणून नवऱ्याला सोडून गेली. असं नाही म्हणत, नवऱ्याचं काहीतरी असेल म्हणून सोडून गेली. हा फरक मेंटॅलिटीचा आहे. आणि हे सगळं अडाणी लोक नाही तर स्वतःला सुशिक्षित समजणारे सुशिक्षित अडाणी लोक बोलतात. देवांश म्हणाला, देव तुझं बोलणं मला पटतं. कसं आहे ना देव, मला आज हे पटते कारण माझ्याकडे देवांश आहे. पण सगळ्यांकडे असा देवांश असतोच असं नाही ना. आई मुलाला घडवते असं म्हणतात, पण एखादं मूल आपल्या विचाराने आपल्या आईला घडवतं असं उदाहरण क्वचितच. आणि तू त्याचं उदाहरण आहेस. माझ्या जुनाट विचारांना तू तुझ्या बुद्धिकौशल्यावर, तुझ्या विचारांच्या जोरावर माझे विचार मला बदलवायला लावलेस, तेही कुठलीही जबरदस्ती न करता. मला आत्ता कळते मी किती चुकीचा विचार करत होते. प्रवाहासोबत पोहणं सोपं असतं, पण प्रवाहाविरुद्ध जो पोहतो तोच आयुष्यात पुढे जातो. बरोबर ना? आई म्हणाल्या, अगदी बरोबर. आई मला हे नाही ऐकायचंय की गीतिका किती लकी आहे जे तिला देवांशसारखा नवरा मिळाला. मला हे ऐकायचंय की देवांश किती लकी आहे की त्याला गीतिकासारखी बायको मिळाली. देवांश हसत म्हणाला, आणि आम्हाला हे ऐकून आनंद होतो की आम्ही किती नशीबवान आहोत जे आम्हाला देवांशसारखा मुलगा मिळाला. आई हसत म्हणाल्या. आई आणि देवांश बराच वेळ एकमेकांसोबत बोलत होते. आशाताईंना हाक मारायला आलेल्या गंगा काकी त्यांचं बोलणं भान हरपून ऐकत होत्या. त्यांना आशाताईंच्या नशिबाचा हेवा वाटत होता. त्यांच्या पोटी हिरा जन्माला आला होता. गंगा काकीने डोळे पुसले आणि त्या दोघांना डिस्टर्ब न करता त्या आत निघून गेल्या. देवांश आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्याशी बोलत होता. गीतिकाला कशाचीच खबर नव्हती. ती बिचारी देवांशच्या गोड आठवणीत झोपून गेली. तर
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा. धन्यवाद.